चला तर आज आपण बनवणार आहोत वडापाव. वडापाव म्हणलं तर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. चला तर मग आपण पाहूयात वडापावची रेसिपी. सर्वात अगोदर आपण 6 मीडियम आकाराचे बटाटे घेणार आहोत. कुकरमध्ये बटाटे टाकून बटाटे बुडतील एवढे पाणी टाकून घेणार आहोत आणि कुकर बंद करून त्याला आपण गॅसवर ठेवून घेणार आहे आणि गॅस चालू करून गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम करणार आहोत आणि आपण कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण मसाला बनवून घेणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, त्याच्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. चला तर आता आपण वडा तळण्यासाठी पीठ भिजवून घेणार आहोत. तर 2 वाट्या बेसन हातावर चोळून आपण ओवा टाकणार आहोत आणि ओवा टाकल्यानंतर आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण 1 छोटी चम्मच हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत आणि हे सगळं टाकल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून ह्याला मिक्स करून घेणार आहोत. तर आपलं पीठ असं भिजलं गेलं पाहिजे की हात वरती केल्यानंतर पीठ एकसारखं पडायला पाहिजे आणि ह्याच्यावर आपण झाकण ठेवून ह्याला 5 ते 10 मिनिटं भिजवून घेणार आहोत. आणि एवढं पाणी उरलं आहे आपलं 1 ग्लासमधून. आता उकडलेले बटाटे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही हाताने सुद्धा बारीक करू शकतात बटाटे. तर हे बघू शकता. तर आता आपण गॅसवर कढई ठेवून मसाला तयार करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकून गरम झाल्यानंतर 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरा टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण जो वाटलेला मसाला आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात 2 चमचे हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार तुम्ही मीठ टाकायचं आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. आता आपण बारीक केलेले जे बटाटे आहे त्याला कढईत टाकायचं आहे आणि त्याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यात जी बारीक कापलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकून घ्यायची आहे. तर कोथिंबीर जी आहे ती ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तरच तुम्ही टाकू शकता. आणि कोथिंबीर टाकल्यानंतर ह्याला सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे छान असं मिक्स झालेलं आहे. चला तर आता आपण बनवणार आहोत. बाहेर जी वडापाव सोबत लाल सुकी चटणी असते ती घरीच बनवणार आहोत. तर आता वडा तळण्यासाठी जे आपण पीठ भिजवलं होतं त्याची कुरकुरीत अशी बुंदी तळणार आहोत. तर बुंदी जी आहे ती आपण कमी फ्लेमवर तळायची आहे आणि त्याला छान असं क्रिस्पी होऊ द्यायचं आहे. तर हे झाल्यानंतर आपल्याला बुंदी जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि बुंदी काढल्यानंतर आपण 4 ते 5 मिरच्या तळून घेणार आहोत. तर मिरचीला जे आहे ते आपण मधून थोडीशी कापून घेतली आहे ज्याने मिरची आपली उडणार नाही तेलात टाकल्यावर. मिरची सुद्धा आपल्याला छान तळून घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि मिरची काढल्यानंतर आपल्याला त्याच्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या तळून घ्यायच्या आहेत. तर लसण जे आपल्याला ते चिरून नाही घ्यायचे आहे, तसेच लसण तळून घ्यायचं आहे. आणि आता जी आपण मिरची गरम काढली होती त्याच्यावर आपण थोडंसं मीठ टाकून त्याला मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये आपण तळलेली बुंदी टाकणार आहोत
आणि सगळी आपण जी बुंदी टाकल्यानंतर आपण ह्याच्यात जे लसण पाकळ्या तळून घेतल्या होत्या त्यासुद्धा टाकायच्या आहे. आणि आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्यानंतर आपण ह्याच्यात 1 चमचा आपण लाल तिखट टाकणार आहे. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आणि जिरं टाकून आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर मिक्सर चालू बंद असं करायचे. तर आपला मसाला जो आहे तो खूप छान तयार झाला आहे. आता आपण जे मसाला तयार केला होता त्याला थंड व्हायला ठेवलं होतं. तर त्याला पहिले मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ह्याचे गोळे करायचे. तर आपले गोळे जे आहेत ते मीडियम आकाराचे पाहिजे आणि त्याला गोल गोल करून घ्यायचे आणि याला थोडंसं दाबून घ्यायचं. तर मी आणखीन एकदा दाखवते तुम्हाला. मीडियम आकाराचा बटाट्याचा गोळा घ्यायचा आहे. त्याला पहिले हातावर गोल गोल करायचं आणि त्याला दाबून घ्यायचं थोडंसं आणि त्याला शेप द्यायचा बरोबर. असेच आपण सगळे बटाट्याचे गोळे करून घेणार आहोत. तर मी करून घेतले आहेत. त्याच्यानंतर आपण कढईत गरम तेल केलं होतं तर ते आपण आपल्या भिजवलेल्या पिठावर टाकून घ्यायचे, जेणे आपले वडे जे आहेत ते क्रिस्पी बनतील. आणि आता आपण भिजवलेल्या पिठामध्ये आपले वडे टाकून घ्यायचे आणि त्याला छान कोट करून घ्यायचं आपल्या भिजवलेल्या पिठामध्ये आणि ते आपण कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आणखीन एक टाकून घ्यायचा. तर तुम्ही एका वेळी 3-4 सुद्धा तळू शकतात. मी 2 टाकले आहेत. आणि ह्याच्यावर छान असं गरम गरम तेल टाकायचं आणि ह्याला खालून लाल कलर आल्यानंतर लाल सोनेरी कलर त्याला आपण पलटून घ्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवा, ज्याने आपले वडे जे आहेत ते छान तळतील. अशाच प्रकारे आपल्याला सगळे वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. आणि हे तळून झाले आहेत तर आपण काढून घ्यायचे. तर मी आणखीन 2 तुम्हाला टाकून दाखवते. जर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्या ज्या नवीन रेसिपी आहेत त्या सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर हे वडे सुद्धा आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. आणि हे सुद्धा काढून घ्यायचे. तर आता आपण पावाला कापून घ्यायचं आणि त्याच्यात आपण जी बनवलेली लाल सुक्की चटणी आहे ती टाकून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात आपण तळलेला वडा ठेवायचा. तर आपला जो वडापाव आहे तो खूप छान तयार झालेला आहे. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा. खूप क्रिस्पी बनतो आपला वडापाव.